मला सांग, गोड बातमी कुणाकडे? कुणाकडे गोड बातमी? काकूंकडे. मग मी गोड खाऊ घातलं पाहिजे यांना. तुम्ही बसा इथं, बसा. तुम्ही खाऊ घाला गोड, आता मी खाऊ घालते. अगं बाई आप्पा, खायला देऊ का काही? आप्पा नमस्कार. गोड लाडू. डोकं दुखतंय काय तुमचं? आलं टाकून चहा करते ना, करू का? करू का काय? पटकन करा ना. करतेच का? सकली पण देऊ का निकमांच्या घरची? आप्पा विनबाईने बेसनाचे लाडू पण आणले, देऊ का ते पण? द्या त्या जवळ फ्रांचल दे बरं. आप्पा घर भरलेलं असलं किती छान वाटतं की नाही? बघा सगळं चुकीचं चालू आहे. हेच सांगू राहिले, सगळं घरभरच चुकीचं चालू राहिलंय. घरभर? अहो मी बुद्धिबळाचं म्हणायला लागलो. हे सोयरे चुकीचं खेळ राहिले. अहो घोडा 2.5 घर चालतो. अहो बरोबरच खेळून राहिलो मी. रेवा बरोबर असंच खेळतो. अहो लहान लेकराबरोबर तसंच खेळावं लागतं. पाहुणे घोडा 2.5 घर चालतो. द्या 2.5 घर द्या. हे घ्या 2.5 घर आणि द्या राजाला चेकमेट. हे चंद्या, अरे काय चाललं रे? आप्पा राजाला वाचवलं पाहिजे, नाहीतर अवघड आहे आता आपलं. आप्पा तुम्ही पण घ्या खुर्ची. या बसा. आप्पा, या या या. भारी डाव चाललाय बघा. बसा आप्पा. सगळ्या घरात चुकीचं चाललंय. सगळे डोके पागल झाले सगळ्यांचे. काय चाललंय की काय कळतच नाही. दुपारपासून आडवे पडलेत म्हणजे हे लक्ष्मीकांतरावच असतील. लक्ष्मी, ए लक्ष्मी. कोण माय आप्पा ना? माय सेल्फ हरीश निकम. पराग निकमचा काका. काही काम होतं का? मग कशाला उठवलं रा? अरे लक्ष्मी कुठे उलटला रे? इकडे इकडे घेतलं ना असं वर लावलं ना की मस्त इकडे हे असं यार काय रे, काय कालवा लावला उग? सर का जा भाऊ, जाऊ दे त्याला. तसलंच ते. हा चल समीर डिश लावली. हा चल. डिश आहे ना, ह्या दिशेला लावा. का? ते सावंतबाईकडे तोंड केलं ना की बरोबर सिग्नल मिळतोय. डिशला सिग्नल मिळतोय. चला डिश द्या मला. वय समीर खाली हो. नाही लावतो मी. अरे वय आमचं वय झालं असं वाटतं काय तुला? वय आली चल. हो नाही प्रकाशराव तसं नाही काही. अहो तुम्ही जावई माणसं, तुम्ही काय लावता? मी लावतो ना. समीर खाली हो. डिश आम्हीच लावणार, कारण आम्ही जावई माणसं आहेत. आणि ना आता आमचा युगो वर आलाय. आलं का लक्षात? प्रकाशराव ती डिश द्या. खाली ये. दीपकराव तुम्ही चढावर ते हातोडी द्या. इकडे द्या. जा तुम्ही वर जा, मी तुम्हाला डिश देतो. मी देतो सगळे. जपून आहे दाजी. शिडी पकडा रे. हो धरली. चला तुम्ही. मामा सावकाश. दाजी लावून राहिलेत. गेले का? हा चला प्रकाशराव चला. द्या डिश द्या. शिडी पकडा. हो लक्ष्मी गदराव शिडी पकडा. ओ जावई बापू. हा बोला. तुम्हाला नाही, आमच्या जावई बापूला. अरे काय लावलंय? काय घ्या लोकांवर कशाला फिरायल्यात? मामा तुम्हाला माहित नाही का, आता आम्ही सगळेच एकमेकांबरोबर बोलायला लागलोय, तुम्ही सोडून. म्हणजे आम्ही कट्टी मोडून बट्टी केली. आता तुम्ही कधी बोलणार आहे तेवढं सांगा.
काय फालतूपणा लावला रे? फोटो कोण लावला इथे? फोटो काढा ते. चंद्या, फोटो काढते. काढा फोटो. चंदू काका काढून टाका फोटो. भिंतीवरनं फोटो काढून टाकाल आप्पा, पण मनातनं माणसं काढू शकाल? मी काढू शकतो. तुम्हा सगळ्यांना मी माझ्या मनातून काढून टाकतो. ठीक आहे ना, म्हणजे आता आप्पा आपल्याला सगळ्यालाच मनातून काढू राहिलेत म्हणल्यावर आपण आपला कार्यक्रम सुरू करू ना, है की नाही? तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, खाली बसा. आता येणे लग्न पळून जाऊन केलंय तर मग आपल्याला कार्यक्रम करावा लागतील ना. चला चला बसा खाली. बसा. पराग पुरवा तुम्ही. बसा बसा, जोडीला बसा. काय टेन्शन घेऊ नका, बसा. बसा वहिनी, बसा तुम्ही खाली बसा. ओ लीला दादा, अरे हो. अहो करा करा, कार्यक्रम सुरू करा. चुलत असले म्हणून काय झालं? हा. मुलाचे वडील या. मुलीचे वडील. मुलीचे वडील म्हणून कोण? चंदू या ना. ये. लक्ष्मी हो पुढं. बाई, माझ्या लक्ष्मी दादाला फार आहे पप्पीच. लय कौतुक वाटतंय त्याला. काही पण करतोय ते तिच्यासाठी, नाही का? हा, आणि पप्पीची खुशी म्हणजेच लक्ष्मी दादाची खुशी असती. मग आहे की नाही ग? आता मुलाची आई या. मुलीची आई या या या. सासूबाई या ना. या ना वहिनी. हो भाऊजी, अशी परंपरा नसते. अहो बायकांचं असं नसतंय भेटणं. परंपरेचं काय घेऊन बसलात? यांनी कोणती परंपरा पाळली? पळून जाऊन तर लग्न केलंय. माझ्या पोरीला सांभाळा चांगला. अहो काळजी नका करू, माझी पण लेकच आहे ती आता. चला, मुलाचे आजोबा या. मुलीचे आजोबा. कोण येत? कोण येत? या या या. मुलीला आजोबा आहेत ना? आता मग आहेत तर. हे काय असं कसं? आपण किती पूर्वाचं माहिती ना आम्हाला. आता मनोमिलन होऊ राहिली, मन जवळ राहिली ना, दुश्मनी सोडून. आप्पा येतील ना. चला आप्पा या. आप्पा काय फालतूपणा लावलाय? भातुकलीचा खेळ वाटला का? एकदा सांगितलं ना पप्पी मला आता मेली म्हणून. मला तुमची कुणाचीच गरज नाही. जा सगळे, जा इथून.
चला. निघा. हरी काका, दादा, चला 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 चला. अण्णा, चला निघू आपण. नाही नाही नाही, चला चला चला. नाही आप्पा, तुम्हाला कधी वाटलं ना तर तुम्ही आमच्या घरी येऊ शकता. आम्हाला कळलंय, आम्ही आता तुमच्या घरी नाही येणार कधी. काकू बघून करायला इकडे आहे ना तू. चला 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 सगळे, चला चला चला. आत्या, चला. तुम्ही कुठे उराले? तुम्ही नाही यायच? नाही, या नाही येणार. या नाही येणार. या इथंच थांबणार. तुम्ही इथेच थांबणार आप्पांसोबत. आणि आप्पा, जोपर्यंत तुम्ही यांना न्या म्हणत नाही ना तोपर्यंत यांना नेणार नाही. अरे पण लग्न झालंय ना तुमचं. मला मान्य आहे ना, मग मला मान्य आहे. पूर्वा, तुम्ही आजपासून इथेच थांबायचं. आपला संसार आता असाच. आपण अधेमध्ये बाहेर भेटून जाऊ. तुम्ही आप्पांसोबत थांबा. आप्पा, या तुमची पूर्वा. चला चला चला, तोंड काय बघू राहिले? चला चला चला. हरी काका, चला 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 चला. नक्की ना? नाही नेणार ना बापीला? का बोलाचीच कडीन बोलाचाच भात? आप्पा, आता मला कळालंय. तुमचा राग माझ्यावर नाहीये, उलट तुमचा राग कोणावरच नाहीये. तुमचं प्रेम आहे आमच्यावर. माझ्या लक्षात आलं, तुम्हाला ना पूर्वाचं लग्नच नव्हतं करायचं. हा, तुम्हाला त्यांचं लग्नच नव्हतं करायचं. माझ्या जागी दुसरा कोणी पण असता ना तरी तुम्ही त्याचा राग केला असता. आणि हे भांडण आहे ना तुम्हाला उपयोगी पडू राहिलं, पूर्वाला नेहमीसाठी तुमच्या जवळ ठेवायला. बरोबर आहे आप्पा? खरं सांगा, तुम्हाला पूर्वाचं लग्न नव्हतं करायचं ना? काय बेकार नवरा आहे का? सगळं मनातलं ओळखू राहिला. मास्तर आहे का डॉक्टर आहे? हो, नव्हताच मला पूर्वाचं लग्न करायचं. कारण माझी पूर्वा माझ्या जवळ राहावी असं मला वाटायचं, म्हणून तर मी तिला पीएचडी करायला परवानगी दिली. पीएचडी 5 वर्षाची असती, पण पीएचडी पेक्षा माझी पप्पी 5 वर्ष माझ्या बरोबर राहील याचा आनंद जास्त होता मला. पण नंतर लग्न ठरलं तुझ्या बरोबर, तेव्हा मला लय राग आला होता. मला खरं तर लग्नच करायचं नव्हतं तिचं, पण ठरलं.
पण काहीतरी झालं, लग्न मोडलं. तेव्हा मला लय आनंद झाला होता, कारण माझी पपी माझ्या जवळ राहणार होती. पण पुन्हा तू तिला आवडायला राहिला, तू तिला आवडू राहिला. तू कस काय आवडू राहिला तिला, आणि माझ्यापेक्षा जास्त कस काय आवडू राहिला किती मला सोडून. पण मी कशाला सांगू राहिलो आता तर माझी पप्पी माझ्या जवळ आहे. मी नाही देणार माझी पप्पी कुणाला, नाही देणार. मी नाही देणार माझ्या पूर्वाला. माझी पप्पी जर मला सोडून गेली, माझ्यावर नात कुठे मग. आधी पुष्पी होती, पण मी तिचं लग्न केलं, कारण तेव्हा माझ्याजवळ माझी पप्पी होती, माझी नात होती. पण आता पप्पी जर गेली मला सोडून, मग माझ्याजवळ नात कुठे आहे मग. पोरांचं काय खरं असतं, पोरं काय कामाचे नसते. पोरी माया लावत्यात, पोरी माया लावत्यात. मी नाही देणार माझ्या पप्पीला कुणाला. माझ्याजवळ दुसरी नात नाही. आप्पा म्हणजे ते दुसरी नात येऊ राहिली ना, ते छायाच्या पोटी. अप्पा, माझी पोरगी तुमची नातच असणार आहे ना. तिला नाही जीव लावणार तुम्ही पप्पी सारखा. काय ग, माझीच नात आहे ग, लावीन ना मी तिला, जीव लावीन मी तिला, जीव लावीन. एक मिनिट. आणि छायाला पोरगा झाला तर मग. अहो मग प्रांजल आहे की, तिला विन मुलगी. काँग्रेस काँग्रेस. एक मिनिट. आणि प्रांजलला बी पोरगा झाला तर मग. हाय का एक मिनिट. तसं झालं ना तर आम्ही पूर्वाला परत तुमच्याकडे आणून सोडू. पप्पे जाती मग तू मला सोडू. हा अप्पा. मग मला जाण्याआधी तुझ्या आज्याला भेटणार नाही, होय का? भेटणार नाही मला. जावाई, आता मी माझ्या पपीला तुम्हाला देणारच नाही. नाही देणार नाही. हिम्मत असेल तर माझ्या पपीला नेऊन दाखवा. हिम्मत बर. निकम बघू का राहिले, आपली सून आपल्याला देऊन राहिले कसं. ए बोराडे, तुम्ही काय बघू राहिले? ते नेऊ राहिलेत आपल्या पोरीला, नेऊ द्यायचं का? कौवा कट्टी, अबट्टी, कट्टी, अबट्टी.